किशोरजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वेश नाईक यांना विनंती आहे की किशोरजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करावे। काय करता मग आयुष्यात नशिबाची साथ असावी मग सगळं काही शक्य आहे। प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ही बॅट मात्र देण्यात येते। किशोरजी पाटील साहेब, सर्वेश नाईक यांना विनंती किशोर पाटील साहेबांना आपण सन्मानित करावे। सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। धन्यवाद सुधीरजी पाटील साहेब। NMPL मध्ये विजेता संघ ठरला जयमल्हार फायटर्स हा संघ आणि त्याचे पुरस्कर्ते सुधीर शेठ पाटील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत। ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा असेल तेथील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या स्पर्धेमध्ये हे बॅट नेहमी पुरस्कृत करतात। धन्यवाद सुधीर शेठ पाटील। मॅचला सुरुवात झाली, आपण ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये रवींद्र दुगाडे यांना। लोक पावले जातात की कायच्या विचाराला तिलांजली दिली जाते की काय असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनात ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी संघर्षाचा लढा उभारला तो माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून बाळासाहेबांचे विचार ज्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा त्याच जोमाने नेले ते शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख ग्रामीण सन्माननीय देवानंद रूपचंद थळे साहेब यांचं मनापासून या स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती ट्रॉफी कुबेर ग्रुप प्रेझेंट आणि जयनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत साहेब। पण मला आजही आठवतंय शिवसेनेच्या इतिहासाची पानं जर तुम्ही उलगडली तर शिवसेनेचा पहिला भगवा जर फडकला असेल तर तो ठाणे नगरपालिकेवर। हा शिवसेनेचा इतिहास आहे। शिवसेना जी मराठी माणसाच्या संघर्षाकरता उभी राहिली, 19 जून 1966 झाली जी संघटना मोडेन पण वाकणार नाही, तुटेन पण झुकणार नाही असा मराठी बाणा ज्यावेळी मोडायलाही आला होता, तुटायलाही आला होता, त्यावेळी मराठी माणसाला न्याय हक्क देण्यासाठी त्याचा बाणा टिकवण्यासाठी ही संघटना उदयास आली आणि एक मराठी माणसाचं मराठी मनाचं नेतृत्व स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी माणसाला मिळालं। आज यासाठी योगदान देणारे नेते या व्यासपीठावर बसलेत, त्यांचं पुन्हा एकदा आपण मनापासून स्वागत करूया। शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख ग्रामीण सन्माननीय देवानंद हिंदू हृदय सम्राट सरसेनापति बालासाहेब ठाकरे जिन्होंने किया शिवसेना एक संगठन के माध्यम से मराठी मानुष के लिए मोटिवेशन लीजिए उस आंदोलन से जहां पर कहा गया था हटाओ लुंगी बजाओ पुंगी। मोटिवेशन लीजिए आप, मोटिवेशन ये प्रेरणा है हमारे लिए, मराठी मानुष के लिए। हर कोई चाहता है कि हमें कुछ मोटिवेशन मिले, हमें कुछ प्रेरणा मिले, लेकिन प्रेरणा विचारों से मिलती है। बाला साहब एक व्यक्ति नहीं एक विचार थे और वो विचार आज भी थड़े साहब जैसे शख्स जब तक इस धरती पर मौजूद है वो विचार जिंदा रहेंगे।
तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 13 रन। यहाँ पे एक है और ओवर नंबर चल रहा है दूसरा। एक भी गेंद नहीं हुई ना, पहली गेंद। जबरदस्त स्लो। रोहित शर्मा की यादों को ताजा किया। बोरीवली टेनिस क्रिकेट में जब ये 14 साल का बच्चा खेलने गया तो उन्होंने अपने एक्सपीरियंस में बताया कि ऐसे ही छक्के में लगाता था, वो आदत लगी लेदर क्रिकेट में भी। तो इस पे एक है। दूसरे ओवर में काफी अच्छी शुरुआत हुई है। 70 प्लस रन बनाए थे वोडाफोन वहाल ने, जिसमें 33 रनों की शानदार पारी खेली थी प्रदीप मुंबईकर ने। आज की रात की वही ब्रेकिंग न्यूज है, लंबी इनिंग अगर हम सोचे 30 प्लस वाली। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। सामने से सिंगल चुराया, आंखों से काजल चुराने वाली बात हुई। देखिए आप एक बड़ी टूर्नामेंट खेल रहे हैं, आपके गांव के 11 हीरो में आपको चुना है तो आपकी चमक नजर आनी चाहिए। क्योंकि कभी कभार क्या होता है, 5 ओवर किसी 2-3 बल्लेबाजों को बल्लेबाजी करने का मौका मिलता है, 5 ओवर में 4 गेंदबाजों को गेंदबाजी करने का मौका मिलता है, तो बाकी खिलाड़ी क्या करेंगे। लेकिन बाकी खिलाड़ियों को भी पूरा 5 ओवर फील्डिंग करने का मौका मिलता है, उन्हें पूरा 5 ओवर फील्डिंग करने का मौका मिलता है। वहां पे आप अपना एफर्ट दिखा सकते हो, वहां पे खुद को हाईलाइट्स कर सकते हो। ऐसा नहीं है जॉन्टी रोड्स, वहां से आप मोटिवेशन लीजिए। 225 चेस करने हो अफ्रीका के खिलाफ तो 250 लगते थे जब जॉन्टी रोड्स ने 25 रन तो वो खुद बचाते थे। आणि विशाल जोशी यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 20,000ची देणगी आहे। धन्यवाद। क्योंकि इतना बड़ा तामझाम है, बगैर डोनर ये तामझाम नहीं होता। क्योंकि साथ ही हाथ बटाना, और हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी साहब ने भी कहा है सबका साथ सबका विकास। लेकिन रनों का विकास करते करते अपनी जान दे बैठे। शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से मारने की कोशिश की थी लेकिन लपक लिया गया शॉट एक्स्ट्रा कवर पर और ये विकेट जाता हुआ दूसरा। मोह कोड़ीवाड़ा बनाम धरती जुई, एक जबरदस्त कांटे भरा मैच होगा। पहला सत्र है और पहले सत्र में अगर हम देखें तो रनों की बारिश होनी चाहिए, दिन बादल बरसात। आसार थे बारिश के, वातावरण वैसा था, लेकिन आज की रात हम देखना चाहेंगे रनों की बरसात को। भी अच्छा था ऑर्गेनाइजर कमेटी द्वारा, एकदम से मेरी आवाज बढ़ी, उसकी भी तारीफ होनी चाहिए। Item round the wicket. पिछले मैच का प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू अंकुश टकले, अनाउंसमेंट किया था हमने। डॉट गेंद आई,
अंकुश टकले याला सन्मानित करावं. देखिए, उम्मीद और आशा छोड़नी नहीं चाहिए. ये भारतीय जनता पार्टी है. उसी तरह पिछले मैच में अंकुश टकले ने उम्मीद नहीं छोड़ी, आशाएं नहीं छोड़ी, क्योंकि जब दो सांसद थे भारतीय जनता आदरणीय मुख्यमंत्री जिन्होंने अभी अभी इस साल भी शपथ ली है, देवेंद्र जी फडणवीस, पहली बार जब अपने जीवन का शपथ ग्रहण कर रहे थे तो अरब समंदर में भी कमल के कटआउट्स आपको खिलते हुए नजर आ रहे थे. टोटल 20 है. जोगेंद्र, और ये बहुत ही बढ़िया खेला है, बहुत ही बढ़िया. डीप स्कोर बाउंड्री के बाहर 6 रन. तो देखिए, आज 100वां जयंती महोत्सव मनाया जा रहा है भारत के पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहब का, और उनकी कविताएं काफ़ी मशहूर थी. संसद में किया हुआ उनका भाषण भी मेरे पास है, मेरे बुक में. इतना ज़्यादा मैंने पढ़ा था, लेकिन उतना ज़्यादा लर्न नहीं कर पाया, मतलब दिमाग में बिठा नहीं पाया, वरना कुछ कुछ बातें थोड़ी बहुत याद है. ये सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा, और इसे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. मैच नंबर चल रहा है 4था. अरे लॉर्ड्स के हिसाब से भाई ये तीसरा है, लेकिन मैच अगर हम देखें तो चौथा है आज की रात का. और ये लंबा खेला जरूर है, लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर आसान सा कैच था भाई. बुधवार था, लॉलीपॉप खाने का मन कर रहा होता है हर एक का, आपको तो हड्डी बीच में अटक गई. ऐसा नहीं होना चाहिए. आसान सा कैच था, लॉलीपॉप वाला कैच था. और क्रिकेट के इतने बड़े स्टेज पे स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी 14वां संस्करण है. इतने सालों से इतिहास बना रही है इस ट्रॉफी में, आपने ऐसा कैच छोड़ा. क्रिकेट इज इट इज टीम वर्क. उसके बाद देखिए नतीजा क्या हुआ, 6 रन एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. हर कोई टीम सपना देखती है. एक बार उन्होंने सभी बड़ी टीमों को झटका दिया था, और यहाँ पर भी जीता है. स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी सबको झटका दिया था इन्होंने.
थी। उस वक्त, लेकिन बहुत ही बढ़िया खेल रही है। देखिए कैचेस हम छोड़ेंगे, विकेट नहीं मिलेंगे तो हालत यही होगी। एक बैठक शॉट लगाया, 6 रन आया बल्लेबाज रोहित जी घरत द्वारा, क्योंकि दोनों रोहित है शायद। जब मैं शिवसेना ठाणे जिला प्रमुख ग्रामीण, गांव गांव तक उन्होंने हिंदुत्व के विचार, धर्मवीर आनंद दिघे साहब, स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे और हमारे शिंदे साहब ने जो लड़ाई लड़ी, उस लड़ाई में, विचारों की लड़ाई, उस लड़ाई में दिया उन्होंने साथ। लेकिन जुए की रनों की लड़ाई में उनका साथ दे रहे हैं रोहित जी घरत। देखिए लड़ाई, संघर्ष, इंसान के जीवन में कई पल ऐसे आते हैं जहाँ पर आपको संघर्ष करना जरूरी होता है। वहाँ आप जीवन से डरे तो समझो आप खत्म हुए, लेकिन बाउंस बैक करना आपको आना चाहिए। मैं हमेशा मानता हूँ, मैं कई ऐसे व्यक्तित्व हैं जहाँ से मोटिवेशन लेता हूँ, क्योंकि अगर 15 दिन पहले आप मेरी भी हालत देखते तो शायद आपको, और आपके मन में ये विचार था क्या ये कमेंट्री करेगा इस मैच में। और संजय सेठ ने मुझे बात भी कही थी वैसी। तो मोटिवेशन लेना चाहिए, लेकिन यहाँ पर तगड़ा प्रहार, जबरदस्त मोटिवेशन लेते हुए बल्लेबाज नंबर 1 और 6। बॉलर देखिए, बॉलर की लाइन को देखिए, सामने की थी अगेन। टेनिस बॉल क्रिकेट में सामने नहीं गया, बल्लेबाज को परेशान किया जाता है, बल्लेबाज को स्ट्रोक बनाने पे मजबूर किया जाता है। बल्लेबाज को अगर आप आसानी से खेलने का मौका दोगे तो वो छक्का जरूर लगाएंगे। लगातार 3 छक्के लगाने वाले ये दूसरे बल्लेबाज बने श्रृंखला के। प्रेम दमड़े थे, बंगारपाड़ा एक यंगस्टर, प्रेम संतोष दमड़े होंगे, हमारे संतोष दादा दमड़े के सपूत, जिन्होंने लगातार 3 छक्के दागे। ये कैच लिया गया और ये विकेट मिलता हुआ यहाँ पर, लेकिन रन बन चुके हैं। 53 रन जो बनने जरूरी थे वो बन चुके हैं। तो उसे कोई इनाम मिले तो मुझे काफ़ी अच्छा लगता है, क्योंकि हम कमेंटेटर्स का काम ही है कि इन खिलाड़ियों को प्रमोट करें, उन्हें बड़ी बड़ी स्टेज पर हम हाईलाइट्स करें, ताकि ISPL जैसी टूर्नामेंट जब आती है तो इनका नाम ऑक्शन में हो और ये सोल्ड हो। क्योंकि आजकल टेनिस क्रिकेट में भी बहुत ज़्यादा पैसा है, ऐसा नहीं है। 15-20 साल पहले स्लीपर पर खेलते हुए मैंने खिलाड़ी देखे हैं जहाँ से मैंने कमेंट्री की शुरुआत की थी, लेकिन आज की स्थिति उल्टी है। आज 7,500, 10,000, 12,000 की बैट का इस्तेमाल होता है टेनिस क्रिकेट में। परिस्थितियां बदल चुकी हैं, ग्लोबल हो चुका है टेनिस क्रिकेट, और अगर दानशूरदाता हो तो और ज़्यादा ग्लोबल होता है। और GTC भी है यहाँ पर, ग्लोबल टेनिस क्रिकेट.in, उन्होंने भी अपनी वेबसाइट को काफ़ी ग्लोबल किया है। क्लियरिटी देखिए स्क्रीन पे साफ नज़र आ रही है। किसी भी चीज़ का दूध और पानी का पानी करने के लिए वो तैयार है, उनके कैमरामैन और उनके टेक्नीशियन। एक ही रन मिलेगा। एक ही रन यहाँ पे मिलता हुआ और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 55। तो 55 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर समाप्त हो चुके हैं 4। अभी भी 1 ओवर का खेल पहले सत्र का शेष है। तमाम दर्शक, उन तमाम दर्शकों का हम स्वागत करेंगे। तो अगला टॉस मैं जावड़े बनाम खारकोपर
नए गेंदबाज सीधे बल्ले से इस गेंद को खेला लॉन्ग ऑन क्षेत्र पर, एक रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा हल्का सा फंबल और पहले को दूसरे में कन्वर्ट किया। 55 और 2 बनेंगे 57 रन। 5 गेंदें शेष हैं, 5 गेंदों में 10 आते हैं तो 67 बनेंगे। ये प्रोजेक्टेड टोटल मैंने बताया है। और ये ऊंचा खेला, 57 और 6 बनेंगे। जो छक्का लगाया मैं वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, बल्लेबाज रोहित असगरत ने उसकी बदौलत ये टोटल पहुंचा 63 पे। जबरदस्त स्क्रीन पर हम देख रहे हैं एक्शन रिप्ले, जीटीसी का क्लियरिटी हम देख रहे हैं, क्वालिटी उनकी देख रहे हैं। एक्शन रिप्ले में बल्लेबाज ने कैसे स्ट्रोक को बनाया, किस तरह बॉडी को बैलेंस किया, फिर कैसे जोर लगाया और फिर भेजा मिडल कर गेंद को मिड विकेट बाउंड्री और लॉन्ग ऑन के बीच में से वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। इकहत्तर रन है बाहर का और हाईएस्ट रन टेकर टीम जो है वो तीसरा दौर डायरेक्ट खेल सकती है। एक रन जरूर मिला है। काय लाटीचा झाला आ चुकी है। अभी भी इस ओवर की 3 गेंदें शेष हैं। मैच नंबर 14 है और फिर आज की रात का आखिरी मैच पहले दौर का हमें देखने का मौका मिलेगा। हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया, चलिए सिंगल ही सही लेकिन पाई उन्होंने, रन दिया नहीं गया। बल्लेबाज छक्के की तलाश में है रोहित असगरत। छक्के की तलाश में है। आखिरी 2 गेंदें बची है। टोटल बन चुका है 66 बन चुका है। और 66 और 6 बनेंगे 72। 71 थे ना वोडाफोन बाहर को, यानी उन्हें दूसरे दौर का मैच खेलना ही होगा किसी भी हालत में। यहाँ पर रन चेज भी होते हैं तो भी और ना होते हैं तो भी। अगर लाइव देख रही है तो समय पे आइए, क्योंकि इसके बाद एक मैच के बाद शायद आपका मैच हो सकता है। ओवर कब्जा पा लेते। ये फुल टॉस किया और उसे उठाया नंबर 6, एक और नंबर 6 और टीम का टोटल बना रोहित असगरत ने अंतिम क्षण
सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. आजचे आमचे प्रमुख अतिथी खळे साहेब, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला प्रसाद आहे, कोपर टीमला देखील यंग टॅलेंट लीड करत असताना आणि टॉस जिंकलाय तो निश्चितच प्रसादने. प्रसाद निर्णय काय असेल, काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? स्पर्धा दरवर्षी चांगलीच असते. मी पण काही वर्षापूर्वी आयोजक होतो आणि ही स्पर्धा चांगलीच असते. थँक्यू सो मच प्रसाद, तुम्हाला शुभेच्छा असतील. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देतोय. मी विनंती करतोय सन्माननीय संजय शेठ ठाकूर यांना की आपल्या शुभ हस्ते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे प्रमुख देवानंद खळे साहेबांना आपण सन्मानित करावं. संजय शेठ ठाकूर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण देवानंद खळे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती करावा. शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रमुख आदरणीय माजी मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांचे खंदे शिलेदार देवानंदजी खळे साहेबांचा सन्मान आज या स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाच्या निमित्ताने या मुख्य मंचावरती संपन्न होते. सहर्ष आणि सहर्ष स्वागत साहेब आपलं. सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण जनमान क्रिकेट क्लब बावनडोंगरी, स्पर्धेचे संयोजक स्वतः संजय शेठ ठाकूर आणि त्याचबरोबरीने धीरजजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होते. कैलासजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होते. ही आठवण राहील नेहमी सन्मान चिन्ह. तदनंतर आदित्य थळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदित्य थळे यांना देखील आपण इथे सन्मानित करतोय. संजय शेठ ठाकूर यांनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण आदित्य थळे यांना सन्मानित करावं. उपस्थित आहेत प्रथमेशजी पाटील, वीरेंद्र कोळी आणि धीरजजी म्हात्रे साहेब, हे सगळे आमचे मान्यवर आज ज्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभले. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक पर्व 14व, आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. प्रथमेश पाटील साहेबांना आपण इथे सन्मानित करतोय. सन्मानित करण्यात येईल. वीरेंद्र कोळी साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. वीरेंद्र कोळी साहेब, धीरजजी म्हात्रे, सन्माननीय देवानंदजी थळे साहेबांना सन्मान प्रमुख सत्कार आज या मुख्य मंचावरती संपन्न झाला. संजय शेठ ठाकूर यांच्या वतीने स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकादरम्यान वीरेंद्र कोळी साहेब, धीरजजी म्हात्रे साहेबांना देखील संजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येईल. पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या मॅचकडे आपण वळतोय. सलामीवीर मैदानात दाखल झाले. मोहाकोळीवाडा टीम कडून अनिकेत आणि त्याच्या साथीला तो सागर. लक्ष ठेवण्यात आले तब्बल 79 धावसंख्येचं, म्हणजे आजच्या रात्रीतील सर्वाधिक धावसंख्या आतापर्यंतची सेट केली ती बॅटिंग करणाऱ्या एमएमव्ही धाकटी जुई टीमने.
फटका ऑन ड्राईव्हचा मिडॉनच्या वरतून लॉंग ऑन सीमारेषा पार अनिकेत कोळीच्या बॅट्समधून धमाका षटकार ॲक्शन रिप्ले मध्ये फटक्यांची जरूरत आहे आणि तो फटका अनिकेत कोळीच्या बॅट मधून आलाय डाऊन द ग्राउंड सिक्सर फायनल स्ट्रोक होता. रोहित गरजच्या विरोधात आक्रमण धावसंख्या 10. बॅटची कडा मागे शॉर्ट टर्मांना चेंडू चाललाय स्वतःवरती नाराज आहे अनिकेत. त्याला ठाऊक होतं की वाईट बॉल देखील गॅप देखील होती कव्हरला फायदा उचलू शकला नाही. पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त झाले धावसंख्या ती मात्र परावर्तित करायला आपल्या परफॉर्मन्स मध्ये बॅटने खेळण्याचा प्रयत्न आला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे पोहोचतोय अडवणार चेंडू तत्पूर्वी 2 धावा. अनिकेत कोळी आणि सागर त्याच्या साथीला मोह कोळीवाडा टीम 79 धावांचा पाठलाग करते. मोह कोळीवाडा टीमने गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये जोरदार कामगिरी केली होती. स्पर्धेमध्ये जोरदार कामगिरी राहिली होती या टीमची आणि त्यांचा संघर्ष आता मात्र होतोय धाकटी जुईच्या विरोधात. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे आणि पहिला धक्का मात्र अनिकेतच्या स्वरूपात बिग ब्लो. सागर मात्र इथे बाद होतोय. एका क्षणाला असं वाटलं की हायएस्ट टोटल 71 कुठल्या होत्या वोडाफोन वाळ टीमने, जे याचा अर्थ दुसऱ्या फेरीतील मॅच कन्फर्म आहे. उमेश जी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच कन्फर्म झालेली आहे. आर्यन चिरले विरोधात वोडाफोन वहाल. इट्स कन्फर्म मॅच आफ्टर जावले वर्सेस खारकोपर. शॉर्टपिच बॉल हॅमर केलाय मिड विकेटला. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. अंकेश गोलंदाजी करतोय. वेगानं फिल्डर तिथे आला. एकच धाव. पॉवर प्लेच्या षटकात 79चा पाठलाग करण्यासाठी किमान 30 पर्यंत पोहोचायला हवं होतं. पॉवर प्लेचा फायदा उचलला नाही रोहित घरात. 10 धावा त्याने दिल्या. नुकताच सागरला बाद करण्यामध्ये अंकेशला यश मिळाले. चांगली गोलंदाजी तो करतोय. एमएमव्ही धाकटी जुई विरोधात मोह कोळीवाडा. एका अनोख्या स्टाईलला फटका खेचला होता. फिल्डर तिथे पोहोचतोय. चांगला झेल. यावेळी फलंदाज बाद येतो मात्र अनिकेत कोळी. मोठा धक्का मोह कोळीवाडा टीमला. त्याची पोझिशन आपण पाहिली तर प्रॉपर मिड विकेटला उभा आणि हा फटका डीप स्क्वेअर लेगच्या बाजूने आला होता. जीटीसीची टीम
समोरचा संघ करू शकतो तर आम्ही का नाही. बॅटची कडा घेतले, मागे आला चेंडू विकेट किपरच्या हाताला लागून शॉट फाईन लेगला बॉल. एकही धाव नाहीये. धावसंख्या अवघी 13. विजयासाठी 66 धावसंख्येचं अद्यापही गरज. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक आजची तिसरी रजनी. यानंतर नानपैल जावळे विरोधात खारकोपर मध्ये स्मृती जावळे आणि त्यांच्या विरोधात जगमान खारकोपर. संसांकडे जोरदार अपील आणि एक विकेट अंकेशच्या नावावर. या ओव्हरमध्ये तब्बल विकेट आल्या त्या 3. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक येते मात्र 13. चला एकत्रित येऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. लागती जुई या बाबतीत आपण सहकार्य करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा. जावळे टीम टॉस जिंकला, रसात गरत नाही. बाउन्सर इथे टाकला होता सुयेशच्या विरोधात. प्रॉपर टायमिंग जुळला नाही, मिसहिट होता, परंतु बाउन्सरला फाईन लेगला चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न रोहितच्या विरोधात. अगदी शरीर भेदी बाउन्सर टाकला होता रोहितने. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. शेवटी आक्रमकता हाच एक बचाव होऊ शकतो आता मोहोकळीवाडा टीमला. धीम्या गतीचा चेंडू, फिरकी, डेंजरस बॉलर आहे रोहित घरत. तालुकाचं क्रिकेट असू दे, व्यावसायिक क्रिकेट असू दे, चं टार्गेट आहे आणि त्याच्या समोर आता नांगी टाकले मोहोकळीवाडा टीमने. झाल्या गोलंदाजी करत असताना आता हे शोधावं लागेल. 79. सुरुवातीला 44-45 धावसंख्येचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना दमछाक झाली. या क्रीडांगणावरती आपल्या गोलंदाजांच्या विरोधात 79 धावा येत आहेत. खरोखरच आता परीक्षणाची गरज आहे ती मोहोकळीवाडा टीमला. आपण पाहिलं धाकटी जुई टीमने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी त्यांनी स्वीकारली. रोहित जी घरत जो सध्या गोलंदाजी करतोय त्याने 11 चेंडूमध्ये 34 धावा कुठल्या. रोहित यश घरतने देखील तितकीच चांगली बॅटिंग केली. 10 चेंडूंमध्ये 29 धावा कुठल्या. रोहित घरत नावात जलवा आहे. ओंकार आला. दिव्यगतीचा बॉल, मागे मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा कुठे प्रयत्न होत नाहीये. आणखी एक डॉट बॉल. Confusion because of Rohit Gadat. Clean bold. What a bowling. कमालीची गोलंदाजी. पाहिलं बॅटर शफल झालाय. लगेचच मात्र स्पीडने टाकलेला बॉल क्विकर बनवतात रोहित गरतचा. फलंदाज बाद.
जावळे आणि खारकोपर टाकलं. आताचं षटक रोहित यश घरातले टाकले. टाकतोय आता, सज्ज झालाय. रोहित घरातने घेतलेला हा कमालीचा झेल. 11 चेंडू 62 ची गरज. हा जिथे जाईल तिथे रोहित घरात दिसतात. फक्त जी आणि यस, जी आणि यस, जिनियस आणि जिनियसच कामगिरी केली दोघांनी देखील. खरं तर क्रिकेट हा खेळ टीमचा आहे, सांघिक खेळ आहे. सर्वांना ठाऊक आहे, प्रत्येकाचं योगदान असतं. जेव्हा पूर्णपणे संघ चांगला खेळतो तेव्हाच विजयी होतो संघ. यस यंगस्टरला संधी मिळाली परंतु तिचा फायदा उचलला जात नाहीये. लॉंगांना झेल टिपला गेलाय. आणखी एक फलंदाज बाद. की आता नक्की चाललंय का? आपण चुका केल्या, बॅटिंग मध्ये चुका करतोय. कुलबेनोड परिसरातील हे संघ आजची रात्र पाहूया. उद्या देखील 10 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. 17 धावा झाल्यात, 7 विकेट. बॅकफुटला मोहकोळीवाडा संघ. रोहित घरत पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या. अंकेश पाटील 3 विकेट त्याने घेतल्या. पाटणी खेळण्याचा प्रयत्न पुढे आणि शेवटी बॉल सीमारेषा पार. कॅच घेत आहे कारण अंतर खूप मोठं आहे. रोहित घरत षटक टाकतोय. रोहित यश घरत 2 विकेट त्याने घेतल्यात आणि हॅट्रिक होता. फ्लाईट दिली बॉलला. लॉंगांचा फिल्डर. कॅचिंग प्रॅक्टिस सध्या चालू आहे. रोहित जी घरतने हा झेल घेतलाय. परफॉर्मन्स चालू आहे. एक फलंदाज मात्र बाद झाला. 21 धावा, 8 विकेट. 4 कॅच आतापर्यंत घेतल्यात रोहित जी घरतने. संघ ऑलआउट देखील झाले. विकेट आल्या. आजचं चित्र काही वेगळंच आहे. फायफर, सुदेश साळुंखे, वोडाफोन वहाड नाही, त्याच टीमने 71 कुठल्या होत्या. असं वाटलं की कदाचित हायएस्ट टोटल होईल परंतु दाखती जुईने 79 कुठल्या. अजूनही मॅच बाकी. खारकोपर आणि जावळेची. डीप कव्हरला फिल्डर तो देखील वेगाने येतोय. पाण्याचा चेंडू मात्र तिथे अडवलाय. चांगलं करायचं होतं परंतु आजच्या रात्रीमध्ये ते झालं नाही. पुढील स्पर्धांसाठी आपल्याला या चुका टाळाव्या लागतील. एक चांगला संघ मोकळीवाडा संघ. फ्लाईट दिली आणि त्यानंतर बॉल आला तो स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग. परफेक्ट विकेट कीपर.
विजयासाठी तब्बल 56 धावांची गरज. या स्पर्धेसाठी आणि संजय शेठ ठाकूर यांना शुभेच्छा येतात आणि दाखटी जुई टीमला देखील शुभेच्छा येतात. धन्यवाद संदीप पाटील. 6 चेंडू विजयासाठी 56 धावा. यस पल्लूस खूप करावे ती वेळ. रोहन भोईर आला. संधी आहे बॅच मध्ये या सर्व गोष्टी करायला काहीच हरकत नाही. आता मॅच हातातून निसटले. विद्वान चेंडू होता रोहन भोईरचा आणि आजकाल या शॉटला पसंती देखील आहे. आवडतात प्रेक्षकांना. स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन गोपाल शेठ नाईक. धावा पाहिजेत. आणखी 4 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी रोहन भोईर कडून. दाखटी जुई टीम चांगला परफॉर्मन्स राहिलाय. प्रबळ दावेदार आहेत सध्याच्या घडीला. पंकज घरत. लढत जोरदार होईल. खारकोपर विरोधात जावळे तसे कट्टर मित्र. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये तेवढीच एक मोठी लढत पाहायला मिळणार आहे दोन्ही संघादरम्यान. ग्लव्स घालून साहिल घरत. फलंदाज बाद. 9 विकेट गेल्या आणि लास्ट बॉल आहे. जी घरत की रोहित यस घरत या मॅचचा हिरो. उमेश भोईर आम्हाला सांगतील 4 कॅच घेतल्यात रोहित जी घरतने. जी घरत आणि रोहित पुढे तो आणि इथे मात्र ऑल आउट झाला नाही.